नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अद्वैत आता रूममध्ये एक ब्लॅक बोर्ड घेऊन येतो आणि त्यावर समानता आणि भिन्नता असे दोन गट तो लिहितो आणि तो कलाला म्हणतो की हे बघ, आपल्यात जर जास्त समानता आढळली तर आपल्याला पुढील आयुष्याचा विचार करता येईल. त्यावर आता कला त्याला ही सर्व ऐकून म्हणते की जर आपल्यामध्ये भिन्नता आढळली तर मग आपण काय करायचे. तर लगेच अद्वैत आता कलाला म्हणतो की हे बघ, जास्त आपल्यात भिन्नता जर आढळली तर मग आपल्याला मात्र आपल्या आयुष्याचे जे काही आहे एकमेकांपासून वेगळं व्हायचं आणि उगाच एकमेकांमध्ये एकमेकांना अडकून ठेवायचं नाही. हे ऐकल्यानंतर मात्र आता कलाला धक्का बसतो. त्यावर तर अद्वैत म्हणतो की तुला तुझा मार्ग वेगळा असेल आणि मला माझा मार्ग वेगळा असेल. त्यावर तर कला म्हणते, अरे चांदेकर, तू वाटेल तसे काय बोलतोस. अरे देवा आणि ब्राह्मणांच्या साक्षीने आपलं हे लग्न झालं आणि ऑफिस मधून माझ्याकडून चूक झाली हे मी मान्य सुद्धा केलं. अरे पण त्यासाठी तू आपलं लग्न का जबाबदार धरतोस, लग्नाला का बेटीस धरतो. तेव्हा आता अद्वैत सरोजने जे काही सांगितलेलं असतं की तुम्ही दोघे एकमेकांशी कम्फर्टेबल आहात की नाही याचा एकदा नीट विचार कर आणि जरही तुम्ही एकमेकांशी कम्फर्टेबल नसाल तर लगेच तुम्ही एकमेकांपासून वेगळे व्हा. हे सर्व काही त्याला त्या क्षणाची आठवण होते. म्हणजे तुम्ही एकमेकांपासून वेगळं होऊन डिव्होर्स घ्या. तर लगेच कला आता अद्वैत विचार करत असताना विचारते की हे बघ, ऑफिसमध्ये जे काही घडले त्या चुकीचा आपण आपल्या पर्सनल लाईफवर फरक पडून देणार आहोत का. तेव्हा आता लगेच अद्वैत म्हणतो की ऑफकोर्स नाही. त्यावर आता अद्वैत म्हणतो की हे बघ, त्या गोष्टीचा याच्याशी काही एक संबंध नाही. आपण आपल्या पर्सनल गोष्टी सुद्धा तपासून बघूया, एकमेकांना आपण एकदा चान्स देऊन बघूया. तेव्हा आता कला म्हणते की हे बघ, मुळात तुझ्याकडे ही गोष्ट आलीच कुठून ते मला अगोदर सांग. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की हे बघ, माझ्याकडे माझ्या डोक्यामध्ये कुठून आले आणि काय आले हे महत्वाचं नाही. आता मी तुला जे काही सांगतो ना तो मुद्दा महत्वाचा आहे आणि आपलं आयुष्य सॉर्ट आउट करण्यासाठी आपल्याकडे अख्खा 1 महिना आहे आणि जर आपण एकमेकांशी कम्फर्टेबल नसलो तर पुढे जाऊन आपल्यात प्रॉब्लेम तर येणारच आहे ना. त्यामुळे एनिवे हा विषय येथेच थांबला म्हणून तो जायला निघतो. तर लगेच कलाही त्याचा हात धरते आणि चांदेकर थांब असं म्हणते आणि हे बघ चांदेकर, मला तुझ्याशी बोलायचं आहे. अरे चांदेकर, आजपर्यंत आपण इतक्या संकटावर एकत्र येऊन मात केली. मलाही मान्य आहे की आपण एकमेकांशी सतत भांडण करत असतो, एकमेकांना ऐकवत असतो, एकमेकांच्या चुका दाखवून देत असतो. अरे पण त्यातच खरी एक वेगळी मजा असते. अरे आजपर्यंत माझ्या प्रत्येक अडचणीच्या सोबत तो होता. घरामध्ये काही शुभ कार्य असेल, काही कार्यक्रम असेल तेव्हा आपण एकत्र असतो. अगदी घरातील जबाबदाऱ्या सुद्धा आपण एकत्र येऊनच पार पाडतो. अरे मग आणखीन नवरा बायकोच्या नात्यामध्ये आणखीन काय हवं आहे. तेव्हा अद्वैत म्हणते, तेच मला तुला महत्वाचं म्हणजे समजून सांगायचं आहे आणि तोच तुझा सर्वात मोठा असा गैरसमज होतो. अगं, माणुसकीच्या नात्याने आपण कुणाबरोबर सुद्धा असेच वागतो. मग त्यासाठी तुला मी आणि मला तू असं कसं असायला हवं, हे कशाला हवं असतं. आणि जर तसं असेल तरच मात्र एकमेकात कम्फर्टेबिलिटी असू शकते. तेव्हा आता लगेच कला म्हणते की अरे चांदेकर, नाही, तू जे काही म्हणतो ते मला नाही पटत. माझ्या दुकानच्या प्रसंगाच्या वेळी जितकं मला वाईट वाटलं होतं तितकंच तुला सुद्धा वाईट वाटलं होतं. तेव्हा आता अद्वैत थोडासा चिडतो आणि तो कलाला म्हणतो की खरे तू गप्प बस. अगं, मी एक चांगला माणूस आहे म्हणून तुझ्या दुकानाबद्दल मला खूप वाईट वाटलं होतं. तू तुझ्या आईबाबांच्या सांगण्यावरून हे लग्न केलं आणि मी सुद्धा माझ्या आबांच्या सांगण्यावरून हे लग्न केलं आणि हे बघ, या लग्नाला कोणताही बेस नाही. त्यामुळे पुढच्या 1 महिन्याभरात मी असे ठरवले, मी जे ठरवले ना तेच आपण करायचे. यापुढे विषय संपलेला असेल. म्हणून तो लगेच बाजूला जातो आणि तेवढ्यात आता आबा हे कला आणि अद्वैत या दोघांना आवाज देऊन खाली बोलावतात. आपल्याला महादेवाच्या मंदिरात निघायचं आहे ना. तेवढ्यात आता कला ही खूप छान तयार होऊन बाहेर येते. तर सोहम म्हणतो की आबा ते बघा, वहिनी छान तयार होऊन आली. सरोज तर रागाने पाहते, परंतु आपले आबा आपल्या कलाकडे खूप छान पाहत असतात कारण कला ही खूप सुंदर दिसते. तेव्हा मात्र आता कलाला अद्वैत जे काही म्हणलेलं असतो की कसा दिसणार हे मी तुला नाही विचारणार, म्हणून कलाला थोडंसं वाईट वाटतं आणि आपण म्युच्युअल अंडरस्टँडिंगवर वेगळं व्हायचं. तुला तुझा मार्ग मोकळा आणि मला माझा मार्ग मोकळा, असे सर्व काही शब्द कलाला आठवत ती खाली येत असते. आणि आपण एकमेकांशी जर कम्फर्टेबल नसलो तर पुढे जाऊन आपल्याला प्रॉब्लेम येणारच आहे. हे सर्व काही अद्वैतचं बोलणं आता कलाला आठवतं. तिचे डोळे अगदी भरून येतात. आतापर्यंत अद्वैतने तिला अगदी सोबत येऊन काय अशी मदत केलेली असते. गणपती बाप्पांच्या मूर्त्या आणून दिलेल्या असतात आणि ते दुकान जेव्हा जळालेलं असतं तर त्यावेळेस अद्वैतने तिची साथ दिलेली असते. हे सर्व काही क्षण आता कलाच्या डोळ्यासमोर येत असतात.
आबा हे कलाला आवाज देतात, परंतु कलाचे लक्ष नसते. कला ही मनात हा विचार करत असते. तेव्हा आबा विचारते ती, काय ग कला, अगं तुझं लक्ष कुठे आहे? तेव्हा कला काही उत्तर न देता म्हणते की चला आता आपण निघूयात. कला खाली मान घालून पुढे निघून जाते. सरोजला मात्र आता खूप असा आनंद होत असतो. तेव्हा मात्र आता सरोज ही डोळ्यातील पाणी पाहते आणि तिला इतका आनंद होतो कारण हिच्या डोळ्यामधील पाणी पाहता नक्की हिला काहीतरी झालेलं आहे असं आता सरोजला समजतं. नक्की अद्वैत हिला काहीतरी म्हणला असेल. म्हणजे चला मी जे काही ठरवलेलं आहे अगदी सगळं काही तसेच झाले. आबांना मात्र खूप असं वाईट वाटतं आणि आता सर्वजण कलाच्या मागे जातात आणि सोहम सुद्धा म्हणतो की चला आता निघायची तयारी झाली. तर सरोज विचार करत असते की हिचे इतके वाईट हाल झाले म्हणजे नक्की अद्वैतनेच हिला काहीतरी सांगितलं असं. जे सगळं काही अगदी माझ्या मनाप्रमाणेच होतंय, मी जे ठरवले ते. तेव्हा आता लगेच सर्वजण तयार होऊन येतात आणि सर्वजण मंदिरात सुद्धा येऊन पोहोचतात. आबा म्हणतात की चला आता सर्वजण तयार होऊन आल्यात, चला मंदिरात जाऊ आणि पूजा सुरू करू. तेव्हा रजनी ही सोहमला म्हणते की चल आणि आबांना आवाज देते. संगीता वहिनी सुद्धा आल्यात आणि संगीता काजल सुद्धा मस्त तयार होऊन येतात, आबांना नमस्कार करतात. तेव्हा आता सरोज आणि रोहिणी लगेच रागाने एकमेकींकडे पाहतात. तेव्हा रजनी विचारते की वहिनी अहो तुम्ही कसे अचानक आलात? तेव्हा आता संगीता म्हणते की अहो कला म्हणली ना म्हणून आलो. आणि सर्वजण आता आतमध्ये जातात मंदिरात. तर लगेच रोहिणी रागाने सरोजला विचारते, बघितलंस का सरोज वहिनी नुसते आपल्या मागे मागे करत असतात, मी सांगते तुला. तर सरोज म्हणते की जाऊन दे, अशा छोट्या छोट्या गोष्टीकडे नको लक्ष देऊ. आणि हे बघ मी तुला सांगते, अगं एक ना एक दिवस ही खरे मंडळी नक्की आपल्या पुढे पुढे करण्यासाठी असं वागतील. आता मात्र तू काही म्हणू नकोस, चल आपण सर्वांबरोबर आता वर जाऊया. म्हणून आता सरोज आता रोहिणीला वर चल असं म्हणून ती पुढे जाते. तेव्हा आता रोहिणी विचार करते की सरोज वहिनी असं काहीतरी असं म्हणून गेली असेल आणि हिच्या मनात नक्की काहीतरी आहे, ही इतकं सहज असं नाही बोलणार, काहीतरी असं मोठं आहे हे तर नक्की. आणि बापरे खरंच मज्जा येणार आहे म्हणून रोहिणी खूप खुश होते. त्यानंतर मात्र आता सर्वजण मंदिरात येतात आणि गुरुजी ही पूजा सुरू करतात. सर्वजण देवाला हात जोडून तेथे उभे असतात, अगदी मनोभावाने देवाचं दर्शन घेत असतात. तेव्हा सर्व काही भक्त सुद्धा तेथे असतात परंतु सरोजला मात्र खूप असा आनंद होतो. ती देवाला अगदी आनंदाने हात जोडते आणि मनात म्हणत असते की सध्या मी जे काही करते ना तर देवा मला त्यात यश मिळालंच पाहिजे. अद्वैतच्या भविष्याचा जो काही हिशेब मी मांडलेला आहे त्याचं गणित हे बरोबर बसलंच पाहिजे. आजपर्यंत माझे कोणतेही हिशेब चुकलेले नाही. कला मात्र बिचारी आपली नाराज असते आणि ती सारखं अद्वैतचं ते बोलणं आठवत असते. तेव्हा ती देवाला हात जोडून मनात म्हणत असते की चांदेकर आणि माझ्या नात्यात आता एक भावनिक किंमत सुद्धा आहे, त्याचं गणित कसं काय मांडता येईल, नात्यात कधीही हिशोब करायचा नाही. हात जोडून देवाला मनात म्हणत असते की मी सगळं काही अगदी माझ्या मनाप्रमाणे घडून आणेन. मी अद्वैतला समजावे, आता माझा हा जो काही दीड आहे तोच माझ्या मुलाला वाचवे. तेव्हा कला ही मनात म्हणते की देवा चांदेकरला हे लवकरात लवकर समजून दे, कारण आमचं हे नातं अगदी बुद्धिवादाच्या पलीकडचं आहे. आणि कला ही मनात म्हणते की देवा आमचं हे मत एकमेकांसाठी सारखंच होऊन दे, जे काही असेल ते सगळं काही तुझ्या हातामध्ये असेल, सांभाळ तू आता. तेव्हा आता कला ही मनोभावाने देवाला प्रार्थना करते आणि त्यानंतर आता सर्वजण पूजा होऊन देवाला मनोभावाने प्रार्थना करतात. तेवढ्यात मात्र काजल ही देवाला नमस्कार करते आणि डायरेक्ट ती आता सोहमचा हात धरते आणि सर्वजण हे देवाला नमस्कार करून प्रार्थना करत असतात. त्या संधीचा फायदा घेऊन काजल कुणाचंही लक्ष म्हणजे लागून न देता सोहमला बाहेर घेऊन जाते. आणि तेवढ्यात मात्र आता रोहिणी लगेच राहुलला बाहेर येण्यासाठी खुणावते आणि रोहिणी आणि राहुल हे दोघेही बाहेर जातात. तेव्हा नैना मात्र आता खुश होऊन यांच्याकडे पाहत असते. तेव्हा रोहिणी राहुलला म्हणते की किती वेळ झाला आपल्याला बोलता येत नाही. तेव्हा लगेच राहुल म्हणतो की मम्मा अगं तुला माहिती आहे ना, गेल्या काही दिवसापासून माझे जे काही प्लॅन आहेत सगळे काही अगदी आपल्या मनासारखे वर्क्स होतात. तेव्हा आता लगेच ही रोहिणी म्हणते की अरे मला सगळं काही कळतं आणि तू जे काही म्हणतो ना ते सुद्धा सगळं काही बरोबर आहे. तेव्हा राहुल म्हणतो की काही नाही, कारण अगोदर मला बरेचसे असे आयडिया सुचायच्या परंतु वर्क्स मात्र काही होत नव्हते, प्रत्येकात काही ना काही अडथळा मात्र येत होता. परंतु हल्ली जे काही होते ना माझे सगळे काही प्लॅन अगदी माझ्या मनाप्रमाणे होतात आणि प्लॅन सुद्धा अगदी सॉलिड असतात आणि ते पण जे काही फुल आणि प्रूफ असतात. तेव्हा रोहिणी म्हणते की बरं पण अरे पुढे काय ते बोल. तेव्हा आता राहुल म्हणतो माझं फक्त इतकंच म्हणणं आहे की कुठलीही मोठी गोष्ट फक्त एकट्याने करण्यापेक्षा एकत्र येऊन करा. तेव्हा आता रोहिणी विचारते की म्हणजे राहुल तुला नेमकं काय म्हणायचं. तेव्हा आता लगेच राहुल म्हणतो की हे बघ मम्मा, हे जे काही केलं ना तेव्हा माझ्यासोबत एक व्यक्ती होते. तेव्हा आता रोहिणी धक्क्यानेच विचारते की कोण रे. तेव्हा मात्र आता नैना तिथे येत असते आणि लगेच राहुल तिच्याकडे बोट दाखवतो. तर आता नैना येते हे पाहून रोहिणीला तर धक्काच बसतो. तेव्हा आता नैना ही त्यांच्याजवळ येत
येते तर रोहिणी रागाने नयनाकडे पाहतच. त्यानंतर आता इकडे काजल ही सोहमला बाजूला घेऊन विचारते की मी तुला किती फोन केले, किती मेसेज केले, परंतु तू आतापर्यंत कशाला रिप्लाय नाही दिला. नेमकं सोहम तुझं काय चाललं? तर सोहम म्हणतो की हे बघ काजल, मी तुला किती वेळेस सांगितलं आणि ठीक आहे आज मी तुला शेवटचं सांगतो की प्लीज तू माझ्या मागे मागे येण्याचा प्रयत्न करू नकोस. आणि हे बघ मी या सगळ्यातून बाजूला होण्याचा प्रयत्न करतोय, त्यामुळे प्लीज तू मला बाजूला होऊन दे. तेव्हा सोहम आता हात जोडतो तर काजलला धक्का बसतो. काजल आता गडबडल्यासारखी होते. तेव्हा मात्र ती म्हणते की सोहम, परंतु सोहम ऐकून न घेता परत लगेच मंदिरात निघून जाते. तेव्हा मात्र संगीता ही इकडे काजलला शोधतच असते की नक्की काजल कुठे गेली. आणि तेवढ्यात मात्र काजल ही संगीताच्या मागे येऊन उभी राहते आणि ती संगीताला खुणावते. तेव्हा काजलला बघून मात्र संगीताच्या जीवात जीव येतो. आणि आता सर्वजण आतमध्ये मंदिरात आल्यानंतर मात्र हर हर महादेव असं सर्वजण म्हणायला सुरुवात करतात. गुरुजी सुद्धा असतात. तेव्हा गुरुजी सर्व भक्तांना पुढे सांगतात की शंभूंचं हे जागृत स्थान आहे. जेव्हापासून हे मंदिर स्थापन झालं तेव्हापासून मात्र हे जे काही एक परंपरा आहे. आज म्हणजे महाशिवरात्रीच्या या दिवशी महादेवाच्या गळ्यामध्ये सकाळच्या मुहूर्तावर जो काही महाहार चढवला जातो आणि नंतर मात्र अभिषेकाच्या वेळी हा हार काढला जातो आणि तो हार काढून अभिषेकाच्या अगोदर ह्या जागृत देवताच्या या प्रसादाचा हा हार भक्तजनांकडे फेकण्याची एक मोठी प्रथा आहे. आणि देवाचा हा शुभप्रसाद घेण्यासाठी सगळे भक्तजन हे लांबून लांबून येतात. आणि हा जो काही देवाचा प्रसाद आहे तो ज्याच्या गळ्यामध्ये हा हार पडेल त्याचं भविष्य तर उज्ज्वल असतं. आणि हा अनुभव मात्र अनेक अशा भक्तजनांना आलेला आहे. आणि असं म्हणतात की शिवशंकराचे त्यावर वरद हस्त असतं आणि ज्याच्या गळ्यामध्ये हा जो काही महाप्रसादाचा हा हार पडतो तर त्याला आजची महाआरती मिळते आणि त्यांच्या हस्ते मात्र हा महाअभिषेक सुद्धा केला जातो. तेव्हा आता गुरुजी हे जे काही सांगतात ते सर्वजण अगदी कान देऊन ऐकतात आणि सर्व भक्तजन आणि गुरुजी हर हर महादेव एकदा देवाची गर्जना करते. त्यानंतर आता इकडे नैना ही रोहिणीला विचारते की काय मॉम इन लॉ कशा वाटल्या माझ्या तुम्हाला आयडियाज. परंतु रोहिणीला तर राग असतो. रोहिणी आता रागाने नैनाला म्हणते तुम्हाला मॉम इन लॉ म्हणायचं नाही. तर नैना म्हणते की हो मला माहिती आहे. आता तुम्ही मला हेच सांगणार की तुम्हाला मॉम इन लॉ म्हणू नको. रोहिणी मॅडम म्हण, परंतु काय आहे की मीच तुम्हाला ते सांगते. तुम्हाला स्वतःहून तुम्हाला असं वाटेल की मी तुम्हाला शोभणारी सून आहे म्हणून. तेव्हा आता रोहिणीला आणखीन राग येतो. रोहिणी राहुलला म्हणते की ही काय बोलतेस. तेव्हा आता नैना म्हणते की हे बघ त्याला सगळं काही माहिती आहे. मॉम इन लॉ आता मी तुम्हाला जे काही सांगते ना ते फक्त तुम्ही ऐकून घ्या. अगोदर आपण वेगवेगळे जण वेगवेगळ्या गोष्टी करत होतो तेव्हा मात्र आपल्या त्या सर्व गोष्टी फसत होत्या. पण जेव्हा आपण नंतर एकत्र आलो तेव्हा सगळं काही अगदी नीट व्यवस्थित चालू होतं. परंतु अचानक मात्र नंतर तुम्ही मला तुमच्या टीम मधून बाजूला केलं. परंतु मी मात्र मनाने कधीही ही टीम सोडली नव्हती. कारण तेव्हा मी ठरवलं होतं की ही टीम माझी आहे आणि माझ्या बाजूने मात्र माझी ही टीम मी कधीही सोडणार नाही म्हणून. आणि मॉम इन लॉ एक गोष्ट तुम्हाला मी सांगते की या घरात मात्र माझ्यापेक्षा त्या कलाला कोणीही जास्त नाही ओळखत आणि अद्वैतला मात्र तुम्ही दोघे जण चांगलं ओळखते. आणि या सगळ्या गोष्टीचा हिशोब मात्र मी माझ्या मनाशी अगदी पक्का ठरवला होता आणि हे चॅलेंज स्वीकारलं होतं. आणि बघा ना मी कसं प्लॅनिंग केलं. मग आता तुम्हीच सांगा की आहे का मी तुम्हाला शोभणारी अशी तुमची हुशार सून. तेव्हा आता रोहिणी ही नैनाकडे पाहतच असते. परंतु राहुल तर नैनावर अगदी खुश असतो. त्यानंतर आता आतमध्ये सर्वजण महादेवाला प्रार्थना करतात. हर हर महादेव असं मोठ्या आवाजात म्हणतात. तेव्हा आता जो काही त्यांची प्रथा आहे तर त्या प्रथेप्रमाणे गुरुजी आता तो जो काही आता हार महादेवाच्या गळ्यामध्ये घातलेला आहे तो हार काढतात. हर हर महादेव म्हणत आता देवाला हात जोडून हर हर महादेव असं म्हणत असतात. आणि तेवढ्यात कला सुद्धा अगदी मनोभावाने आपल्या देवाला प्रार्थना करत असते. तेव्हा गुरुजी आता तो हार काढतात आणि अगदी देवाला सर्वजण मनोभावाने प्रार्थना करून हात जोडतात. सर्वांचे हात वर असतात. त्यानंतर बाहेर आता रोहिणी ही नैनाला म्हणते की हो ना नैना बरोबर आहे. कारण मी राहुलपेक्षा काही दिवस तुझ्यावर जास्त विश्वास ठेवून होते. मला माहिती होतं की तू राहुलपेक्षा जास्त काहीतरी छान करशीलच आणि आपल्या दोघींचं मात्र जास्त सूत सुद्धा जुळलं होतं. आठवते ना तुला. नैना म्हणते की हो हो अर्थातच. रोहिणी म्हणते की अगं पण तू जो काही धक्का दिला होता ना त्या धक्क्याने मात्र मला तुझा खूप राग आला होता. तू हुशार तर आहे पण मधल्या काळामध्ये तू जे काही केलं ना प्रेग्नेन्सीच्या नाटकापासून सगळीकडे अगदी तू हुशारीने डोकं वापरलंस ग तू. आणि कोणत्याही परिस्थितीत स्वतःला उभं कसं करायचं, स्वतःची मान कशी ताठ ठेवायची हे तुला चांगलं जमतं. आणि त्यासाठी मात्र कुणाच्या खांद्यावर जरी तुला उभं राहण्याची वेळ आली तरी सुद्धा तो तुला चांगलंच जमतं. तेव्हा आता
आता नैना म्हणते की नाही नाही तसं नाही. तेव्हा आता रोहिणी म्हणते की अगं राहून दे, आणि हे बघ ना, गेल्या काही 4-5 दिवसात जे काही घडले ना, आणि ते उत्तमरित्या पार कसं पडतं याचाच मी विचार करत होते. आणि तेव्हाच मी मनात असं वाटलं होतं की त्यात तुझा सुद्धा काहीतरी विचार असतीलच. तेव्हा आता लगेच राहुल म्हणतो की मम्मा अगं मी सुद्धा यामध्ये काहीतरी असं केलेलं आहे. तेव्हा लगेच रोहिणी म्हणते की हो हो, अरे राहुल तू जर आमच्या दोघींच्या बरोबर जर राहिला ना, तू सुद्धा हुशार होशील. तेव्हा नैना लगेच खुश होऊन आपला हात पुढे करते आणि मग ठरलं, राहुल तुम्ही आणि मी, आपली जी काही असेल ती एक टीम असेल, आपल्या तिघांची टीम. म्हणून आता राहुल सुद्धा नैनाच्या हातावर हात ठेवतो आणि रोहिणी सुद्धा. तेव्हा नैना खुश होऊन ग्रेट असं म्हणतो. नैना म्हणते की चला तर मग आता कला आणि अद्वैत यांची कशी वाट लावायची हेच मात्र आपल्या या टीमचं पुढचं मिशन असेल. तेव्हा राहुल म्हणतो की हो. तर नैना म्हणते की मग बिझनेस असो किंवा त्यांचं नातं असो, त्यांची कुठलीच अशी गोष्ट आपण यशस्वी होऊन द्यायची नाही, राईट ना मॉम इन लॉ. तेव्हा राहुल म्हणतो की यस. तेव्हा नैना म्हणते की या सगळ्याची पायाभरणी मी तर अगोदरच केलेली आहे. तेव्हा आता नैना ही राहुलला तिचा फोन मागते आणि जे काही आता सरोज आणि अद्वैत या दोघांचं बोलणं नैनाने रेकॉर्ड करून घेतलेलं आहे, ते सर्व काही आता ती रोहिणी आणि राहुल या दोघांना अगदी ऐकून दाखवत. अद्वैत म्हणलेला असतो की ती मुलगी माझ्या आयुष्यामध्ये असली किंवा नसली त्याने काही एक फरक नाही पडणार. निर्णय घेण्यासाठी मला थोडासा वेळ तर लागेलच, कारण कोणत्याही घाई आणि गडबडीत मला कुठल्याही अशा बेसवर नाही पोहोचायचं. जो काही मी निर्णय घेतलेला असेल त्याचा थपका हा चांदेकरांच्या नावावर लागेल, असं मला कोणतंही वाईट पाऊल नाही उचलायचं. मी विचार करेल आणि जर आम्हाला हे झेपत नसेल तर आम्ही मात्र डिव्होर्स घेऊ. हे जे काही बोलणं आहे रोहिणी आणि राहुल जर ऐकतात तर त्यांना मात्र नैनाचं तर एक वेगळं कौतुकच वाटतं. म्हणजे अद्वैत कलापासून डिव्होर्स सुद्धा घ्यायला तयार आहे हे या दोघांना आता समजतं. त्यानंतर मात्र आता इकडे मंदिरात देवाची लीला काही एक वेगळीच असते. कितीही कोणी या जोडीला वेगळं करण्याचा प्रयत्न जरी केला, परंतु देव कुठल्या ना कुठल्या रूपाला यांना एकत्र बांधतच असते. म्हणजे आज जो काही चमत्कार घडणार असतो, तेव्हा आता जो काही गुरुजींनी आपल्या ह्या महादेवाच्या पिंडीवरचा जो हार आहे महाअभिषेकाचा, तो मात्र आता हर हर महादेव असं म्हणून मागे भक्तजनांच्या अंगावर फेकलेला असतो. तेव्हा मित्रांनो होतं तर काय, अगदी सर्वजण अगदी धक्क्यानेच पाहत असतात. एक चमत्कार झाल्यासारखा तो हार मात्र एका जोडीच्या गळ्यात पडतो, तो म्हणजे आपले कला आणि अद्वैत. दोघेही अगदी डोळे झाकून देवाला नमस्कार करून प्रार्थना करत असतात आणि तोच तो चक्क महादेवाचा अभिषेकाचा हार त्यांच्या गळ्यामध्ये येऊन पडतो. आता बाकी सर्वांना आनंद होतो, परंतु सरोजला मात्र राग येतो. सरोज रागानेच बघत असते. तर आता कला आणि अद्वैत लगेच एकमेकांकडे पाहत असतात आणि दोघांना सुद्धा एक आश्चर्याचा धक्का बसतो. आपल्या संगीताला खूप असा आनंद होतो आणि कलाला सुद्धा इतका आनंद होतो. देवाकडे ती अगदी मनोभावाने पाहत असते. अद्वैत तर सारखा तिच्याकडेच बघत असतो आणि आपली काजल सुद्धा खूप खुश असते. तेव्हा मात्र कला ही अगदी मनोभावाने देवाला हात जोडते आणि त्यानंतर आता गुरुजी सर्वांना म्हणतात की खरंच एक खूप मोठा असा चमत्कार आहे. तर एक खूप मोठा असा चमत्कार आहे. नक्कीच यामागे एक खूप मोठा असा ईश्वरी संकेत आहे. आपल्या आबांना आणि रजनीला तर खूपच आनंद झालेला असतो, परंतु रोहिणीचा चेहरा मात्र अगदी बघण्यासारखा होतो. आता गुरुजी पुढे सांगतात की या मंदिराच्या इतिहासात पहिल्यांदा हे घडले. महाहार एका जोडप्याच्या गळ्यामध्ये एकत्र पडला. नक्कीच ही कुठल्या तरी चांगल्या भविष्याची सुरुवात आहे. शिव शंभूने हे सर्व घडून आणलेलं आहे. जोडपं शिव आणि शक्तीप्रमाणे फक्त आत्ताच नाही परंतु कायम एकमेकांशी जोडलं गेलेलं आहे. कितीही वादळ येऊ, कितीही संकट येऊ, परंतु ह्या दोघांना मात्र वेगळं करण्याची क्षमता कशातच नाही. अगदी सुखाचा संसार हे दोघं करतील. शिव शंकर शंभो हर हर महादेव म्हणून गुरुजी सुद्धा आता ह्या जोडीचं अगदी मनोभावाने कौतुक करून त्यांचा संकेत सांगतात. तेव्हा आता सर्वांना एक प्रकारचा एक वेगळाच आनंद होतो. सरोजने जे काही ठरवलेले आहे तर त्याची जी काही भविष्यवाणी आहे तर ती तिला येथेच आत्ता मिळते. कितीही प्रयत्न केले तरी हे दोघं वेगळं होऊ शकत नाही असं मात्र आज शिवशंभू यांनी संकेत दिलेला असतो. आबांना, रजनीला, संगीताला, काजलला आणि आपल्या सोहमला तर खूप असा आनंद होतो. आपली कला तर इतकी खुश असते कारण देवाच्या मंदिराच्या बाहेरच या दोघांना वेगळं करण्याचे कटकारस्थान रचत असते. आणि इकडे आपल्या मंदिरात असणारी जी काही सरोज आहे ती सुद्धा मनात तोच विचार करत असते. परंतु आज मात्र शिवशंभू देवाने अगदी दाखवून दिलेलं असतं की ह्या दोघांना कोणीही वेगळं नाही करू शकत. आणि कला आणि अद्वैत आपल्या गळ्यातील तो हार काढतात तेव्हा सर्वजण अगदी खुश होऊन पुन्हा एकदा हर हर महादेव असं म्हणतात. गुरुजी तो हार आपल्या हातात नेतात. आता गुरुजी पुढे म्हणतात की ज्या जोडप्याच्या गळामध्ये आता हा जो काही महाअभिषेकाचा हार पडलेला आहे तेही वरमाला पडलेली आहे, तर त्या जोडप्यांनी मात्र अभिषेक आणि आरती पूजा वगैरे करण्यासाठी पुढे यावे. म्हणून कला आणि अद्वैत
अद्वैत या दोघांना जोडीने पुढे बोलवतात। तेव्हा मात्र आता संगीता खुशून मनात कलाकडे बघत म्हणते की देवा महादेवा, आज तूच मात्र कलाला माझ्या दिशा दाखवली, यापुढे मात्र तुझी काही दिशा दाखवलेली आहे ना, त्यामुळे तिचा प्रवास सुरू होईल आणि तो पण सुखाचा। आणि या प्रवासात मात्र तिचा आयुष्याचा जो काही साथीदार आहे तो म्हणजे अद्वैतराव, त्यांची नेहमी तिला साथ राहू देवा। माझ्या कलाचं आयुष्य सुखाचं होऊन दे आणि तिचा हा संसार सुखाचा होऊन दे। त्या दोघांना सुद्धा ते दोघेही एकमेकांसाठी बनलेले आहेत याची जाणीव होऊन दे। तेव्हा गुरुजी आता त्या दोघांनाही पुढे बोलावून त्यांना बसायला सांगतात आणि अभिषेक सुरुवात करूयात। कला आणि अद्वैत दोघे आता देवाला नमस्कार करत पुढे येतात। पुरुष तर अगदी तोंड फिरून बसलेले असते। शेवटी आता दोघेही पूजेला बसतात आणि अभिषेकाला गुरुजी सुरुवात करतात। गुरुजी त्यांना पहिल्यांदा ओम नमः शिवाय असं म्हणायला सांगतात। तेव्हा आता जोडीने कला आणि अद्वैतच्या जोडीने हा अभिषेक पूर्ण होतो। तेव्हा आता काजल हे सर्व बघत असताना सोहमकडे पाहते आणि मनात म्हणते की नातं फक्त हे एक प्रेमाचं जरी असलं तर त्यासाठी जोडपं असायला हवं असं काही नसतं। मैत्रीत सुद्धा एकमेकांवर खरंच खूप प्रेम असतं। उलट मैत्रीमध्ये अपेक्षा नसतात, त्यामुळे ते सगळ्यात घट्ट नातं असतं। परंतु हे मात्र याला का समजत नाही। टिपिकल नवरा बायको, टिपिकल असे गर्ल आणि फ्रेंड बॉयफ्रेंड पेक्षा हे सगळं काही सख्खे मित्र आणि मैत्रीण असणारं नातं हे जगात सगळ्यात चांगलं। आणि या नात्यामध्ये काही अपेक्षा नसतात, फुकटचे रुसवे फुगे सुद्धा नसतात। एकमेकांची जेव्हा गरज असेल तेव्हा एकमेकांसाठी आपण आपले असते, खरंच किती बेस्ट असतं। परंतु हे मात्र ह्या सोमला का कळत नसेल, म्हणून आता काजल सोमकडे बघून हा सर्व विचार करत असते आणि हा तर आपला एकदम असा जिगरी यार आहे। तेव्हा मात्र आता संगीताचं काजलकडे लक्ष जाते आणि काजल ही सारखी आता सोमकडे बघत आहे हे संगीताच्या लक्ष देते। संगीता लगेच काजल जवळ येते आणि काजलला म्हणते, घरी जे काही तू नाटकं करते तितके ठीक आहे, आपण आता बाहेर आहोत त्यामुळे आता तमाशा नकोय आणि माझ्या कलाला मात्र आता तुझ्यामुळे कोणताही त्रास नकोय, त्यामुळे जे काही राहायचं असेल ते शिस्तीत राहा असं आता ती काजलला बजावते। तेव्हा काजल मात्र खाली मान घालते आणि देवाकडे पाहते। त्यानंतर आता कला ही देवाला मनोभावाने हात जोडते आणि देवाला मनात म्हणते की देवा ही नक्की काय चाललं, नात्याच्या नेमकं कुठल्या टप्प्यावर तुम्हाला उभं केलं, आता घरी असताना मात्र आम्ही नेमकं एकमेकांसाठी बनलो का, एकमेकांसोबत राहायचं का, असे शंका निर्माण करणारा माझा नवरा अद्वैत, आणि आता मात्र तुझ्या गाभाऱ्यात म्हणजे तुझ्या मंदिरात आल्यानंतर कारण आम्ही आयुष्यभर सोबत राहू, कारण आम्ही एकमेकांसाठीच बनलेलो आहोत असा संकेत देवा तूच दिला, मग मी नेमकं काय समजायचं। आणि चांदेकर म्हणतो त्याप्रमाणे आमचं नातं टिकणार आहे किंवा याचा विचार करायचा, नात्याचे किती दिवस उरले हे मोजत बसायचं की तू दिलेल्या की डोळे मिटून शांत जो काही संकेत दिला त्या दिशेने पुढे जायचं। त्यामुळे देवा तूच सांग आता की या उंबरठ्यांच्या पलीकडे पाय टाकायला, परंतु मला आणि फक्त अंधार आणि अंधार दिस, तेव्हा तूच मला आता प्रकाशाची वाट दाखव। तेव्हा कला ही देवाला मनोभावाने पुढे नेमकं काय होईल याची मला तूच वाट दाखवू शकतो, हे नातं टिकेल किंवा नाही टिकवायचं असं तिच्या मनामध्ये शंका येतात। तेव्हा मित्रांनो हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये काही अद्वैतने समानता आणि भिन्नतेचा जो काही बोर्ड तेथे लावलेला असतो तर लगेच कला आता अद्वैतला दाखवते। अद्वैत म्हणतो की काय आता, तर मात्र आता कला ही त्यावर आघाऊ आघाऊ असा दोन्ही ठिकाणी सारखा शब्द लिहिते आणि अद्वैतला म्हणते की आपल्या दोघांमध्ये आता हीच अशी समानता आणि भिन्नता सारखीच आहे। तेव्हा अद्वैत म्हणतो की नाही, आपल्यामध्ये खूप मोठा असा फरक आहे आणि तो फरक म्हणजे आपल्यात जी काही इंटेन्सिटी आहे तिचा आहे म्हणजे अति, म्हणून तो आता भिन्नता आहे तेथे अति हा शब्द लिहितो। हे बघ मी आघाऊ असेल परंतु तू तर अति आघाऊ आहे असे बोलून तो आता लगेच बाहेर निघून जातो। त्यानंतर आता कला ही किचन मध्ये असते तर नैनाही तेथे येते आणि मनात म्हणते की यापुढे अद्वैत चांदेकर काही दिवस घरीच असेल, ही जबाबदारी मात्र माझी असेल, म्हणून कलाने जी काही कॉफी ही अद्वैतसाठी तयार केलेली असते तर नैना मात्र त्यामध्ये काहीतरी तिला मिक्स करायचं असतं, म्हणून ती आता मुद्दाम जो काही तो ग्लास आहे तो खाली पाडते आणि जोरात ऐक असं ओरडते। तेवढ्यात कला धावतच येते तर नैना कलाला म्हणते की हे बघ तू एवढं मला साफ करून देशील का। तेव्हा कला बिचारी आपली भोळेपणाने लगेच नैनाने जे काही सांगितलेलं आहे ते काम ऐकते आणि झाडू आणि जो काही कापड आहे तो अगदी साफ करायला घेऊन येते। तोपर्यंत मात्र नैनाने त्या कॉफीमध्ये जे काही तिला मिक्स करायची असते ती पावडर मिक्स केलेली असते तर कलाने मात्र आता ती कॉफी अद्वैतला प्यायला दिलेली असते। तेव्हा आता अद्वैत एक घोट पितो आणि कलाला म्हणतो की खरे अगं काहीतरी वेगळीच कॉफी लागते। तेव्हा कला म्हणते की काय, आणि नैना मात्र आता चोरून या दोघांचं जे काही आहे सुरू ते ऐकत असते। तेव्हा मित्रांनो पुढे काय काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।